एक 5 मिनटं फक्त चालतो, 5 मिनटं मग निघूया. चला चला. बघा एवढं सामान भरलेलं मी आणि ह्या इथे खाली होणार आहे. नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. तर मित्रांनो, हा व्लॉग सुरू होण्या अगोदर मी तुम्हाला काहीतरी सांगतोय. मी आता जो व्लॉग तुम्ही बघणार आहात ना, मी गाडी भरली, गोव्यात गाडी भरली. गोव्यातून घर सामान भरून बुलढाण्याला खाली आहे माझा माल. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की मी जे गोव्यात भरायला वगैरे गेलेलो ना, घरून निघतानाचा जे फुटेज वगैरे होतं आणि तिथे भरून 1-2 फुटेज फक्त म्हणजे गाडी भरली त्या मालाचा फोटो आणि मला हे भाडं दिलंय आपले गोवन ट्रकिंग ब्लॉग म्हणजे ट्रकर्स सुबोध म्हणून जे यूट्यूब चॅनल आहे ना, त्यांच्या भावांनी हे भाडं दिलंय मला. तर त्यांचा एक शॉर्ट माझ्याकडे क्लिप राहिली आहे. बाकी सगळं फुटेज डिलीट झालंय. त्यामुळे सॉरी त्याबद्दल. मी म्हणजे मला पण खरंच दुःख होतंय. म्हणजे जाताना मी मस्त शॉर्ट्स घेतलेली, जाताना काय सांगणार, सगळं डिलीट झालं. तर हा आता जो तुम्ही बघणार आहात ते दुसऱ्या दिवशी मी काल गाडी भरली ते सगळं फुटेज डिलीट झालं माझं. तर आता सुरू करूया प्रवास. मी बुलढाण्याला जायला निघालोय. दुपारचे नाही, संध्याकाळचे 4 वाजलेत आणि तेव्हाचं हे फुटेज आहे. चला सुरुवात करूया. हे निखिल जो आहे ना, त्यांचे भाऊ आहे, मोठे भाऊ. तर त्यांच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बरेच वेळा बघितलं असेल त्यांना. तर यांनीच मला भाडं दिलं आहे. लास्ट टाइम मला नागपूरचं भाडं दिलं होतं यांनी. तर आज कुठे काय ते बुलढाण्याला जातोय मी. तर गाडी व्यवस्थित पॅक करून घेतली. आता मी घरी जाईन. त्यांना तिथे यांचं गाडी बाहेर आहे, गेटच्या बाहेर. त्यांना तिथे सोडेन आणि मग मी घरी जाईन. उद्या आपण ह्या बुलढाण्याचा प्रवास सुरू करूया, कंटिन्यू करूया. चला. तर भावांनो, मस्तपैकी जेवण वगैरे करून झालं आहे. आता 2:45 वाजलेत आणि आता निघायचा विचार केला. तर इथून आपल्या इथून बुलढाणा ना 800 किलोमीटर. म्हणजे बघूया आज रात्री बघूया 12-1 वाजेपर्यंत गाडी चालवायचा प्लॅन आहे माझा. आयन्स तो बघा आधीच टेम्पोत जाऊन बसला आहे. तिकडे टेम्पो आहे आणि ऐकत नाही आहे. घरातून ना बाहेर पडायची इच्छा होत नाही. काय करू, बाहेर तर पडणार आहे. 3 वाजता मला ड्रॉप घालायचा आहे डोळ्यामध्ये. तो ड्रॉप टाकतो आणि मग आपण निघूया. आपला प्रवास असणार आहे काय म्हणतात ते आंबोली. इथून आंबोली मार्गे जाणार आहे मी. आंबोली मार्गे असा कोल्हापूर सांगली फाट्यावरून राईट घेऊन मग तो मिरजवरून तो मग सरळ विचार आहे ह्याच्या सांगोल्यापर्यंत तरी जायचा विचार आहे. सांगोल्याच्या पुढे जाणार आहे. नंतर आपण कुठेतरी मस्तपैकी पंपावर थांबून आराम करूया आणि उद्या सकाळी परत पुढचा प्रवास करूया. तर फायनली बाहेर पडतो या. मगाचपासून खूप टाईमपास झाला. थोडं 3 वाजता ड्रॉप घातला डोळ्यात. परत आता 4 वाजता ड्रॉप आणि आता 4 वाजता ड्रॉप वगैरे घालून एक 5 मिनटं थांबलो. एक अर्धा-पाऊण तासाची डुलकी घेतली मी आणि आता निघतोय. बघा इथे टेम्पो लावला आहे. चला हळूहळू आता चालत राहायचं आहे. बघूया कुठपर्यंत प्रवास होतोय. जास्त ताण नाही घ्यायचा कारण आपल्याला मंगळवारी पोचायचं आहे. आज आहे रविवार, सोमवार मंगळवार 2 दिवस आहेत आपल्याकडे. बोला गणपती बाप्पा मोरया. बरोबर 4 वाजता 4-4:15 वाजता आपला प्रवास सुरू झाला आहे. बघूया आता काय जास्त टेन्शन घ्यायचं नाही आहे. निवांत चालत राहणार. एरवी ना आमच्या गावात एवढ्या गाड्या नसतात. गाड्या बघा किती लागल्यात. हे सगळ्या शूटिंगवाल्यांच्या गाड्या आहेत. सगळीकडे जिथे जागा भेटेल तिथे गाड्या लावून ठेवल्या आहेत. हा बघा सिक्युरिटी पण आहे इथे. थांबवणार मला वाटतं. जाऊ की थांबू. हा बघा सगळीकडे सिक्युरिटी आणि तिथे शूटिंग चालू आहे. बघा ते घर आहे ना, त्या घराच्या इथे शूटिंग सुरू आहे. सई तामणकर वगैरे आले.
आता ना जास्त बडबड करत नाही, जाऊया चला. आता डायरेक्ट नॉनस्टॉप मी आंबोलीत जाऊन ना एखादी चहा पिवणार आहे. कंटिन्यू आंबोलीपर्यंत चालत राहूया चला. तर आपण आता ना बरोबर सावंतवाडीत पोहोचलोय. म्हणजे सावंतवाडीत जायचं असलं तर इथून आपल्याला राईड घ्यावा लागणार आहे. हा सावंतवाडीत गेला रस्ता या साईडला आणि इथून लेफ्ट साईडला आपण आंबोली. आजरा कोल्हापूर 142 किलोमीटर आहे इथून. आपण आंबोलीपर्यंत कंटिन्यू जाऊया आणि मस्तपैकी एक चहा पिण्यासाठी होल्ड घेऊया. 4:15ला आपण ना घरातून निघालेलो आणि आता बरोबर 5 वाजलेत. म्हणजे पाऊण तासात मी सावंतवाडीत पोचलो करून. चला असाच प्रवास कंटिन्यू करत राहायचा आहे, थांबायचं नाही आहे जास्त कुठे. आंबोलीच्या या घाटात गाडी चालवतोय. घाटात गाडी चालवायची जी मजा आहे ना, हा वेगळीच आहे काही. बरोबर ना जो पावसाळ्यात मुख्य धबधबा आहे ना आंबोलीचा, त्या धबधब्याच्या इथे पोचलोय. आता काय इथे काहीच नाही आहे पाणी नाही काय नाही, बारीक थोडंसं पाणी पडतंय. आणि हे इथे सगळे काय म्हणजे बुट्टा वगैरे भेटतो इथे. चहा, नाश्ता, भजी, वडापाव काय काय इथे भेटतं. पण इथे नाही थांबणार आहे मी, ती बाजारात थांबणार आहे. बरोबर आंबोली बाजारपेठेत पोचलोय. बाजारपेठ क्रॉस करून गाडी लावायला जागा इथे आहे बघा. ते गाडी साईडला दाबतो आणि इथे आपण चहा नाही तर काहीतरी एक कॉफी घेऊया. कोरी चहा भेटली तर कोरी घेऊया. बरोबर ना 5:30 वाजले आणि 5:30 वाजता म्हणजे कितीला निघालेलो? 4, 4:15. चला जाऊया मस्तपैकी एक कॉफी नाही तर चहा बघूया काय. जर भेटली तर कोरी चहा घेणार, ब्लॅक टी. या कॉफी प्यायला मस्त कॉफी बनवली हा, एक नंबर आहे, कडक. आता डायरेक्ट थांबणार आहे कुठे माहिती आहे? साधारण जेवणासाठी थांबणार आहे तोच, मध्ये नाही थांबायचं आहे. आता डायरेक्ट जेवायला थांबणार, मध्ये नको कुठे. चला माझ्या समोर ॲक्सिडेंट झालाय, सगळ्या गाड्या थांबवल्यात. काय समोरासमोर गाडी ठोकली आहे समोरासमोर. MH01 गाडी आहे. काय यार, समोरासमोर कशी काय? आणि रॉंग साईडला येऊन गाडी ठोकली. शिट यार. पोलीस आले, थांबवले आहेत गाडी. बघा दिसते ही गाडी, समोर माणसं थांबली आहेत त्यामुळे दिसत नाही आहे. पोलीस फोटो काढतायत. भयंकर ॲक्सिडेंट झाला आहे. अरे बापरे, बिचारा. सावकाश चालव रे गाड्या, खरंच खूप सावकाश चालव. काय कंडिशन झाली आहे बघा गाडीची. अरे रे 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 रे, वाट लागली. समोरासमोर कशी काय ढोकली? पूर्ण रॉंग साईडला गेला. हे वळण आहे ना समोरून येणार, तो असा बाहेर आला. बिचाऱ्याने तो इकडनं जाणारी गाडी होती ना, त्याने कितीतरी बाहेर गाडी घातली आणि याने येऊन सरळ ठोकली. ऑप्शन नव्हता, अजून किती बाहेर घालणार होता तो. बापरे. उत्तूरला पोचलो भावांनो, उत्तूर. आता इथून राईट आणि त्याच्यानंतर आम्ही कापशी, अहमदाबाद, त्याच्यानंतर
केनिवडे फाटा असं करत कागलला बाहेर पडणार आहोत. चला जाऊया. वाजले किती सांगतो तुम्हाला, बरोबर 7 वाजलेत. आणि 1 तास 1.5 तासात आपण कोल्हापुरात पोहोचू. फायनली मी कागलला हायवेला बाहेर पडलो. बरोबर आता 8:30 वाजले आणि आता मला परत बाहेर थांबायचं आहे. मागासपासून मी 2 वेळा थांबलो. 15 मिनटं एकदा थांबलेलो आणि एकदा अजून एक वेळा, कारण डोळ्यात ड्रॉप घालायचा होता मला. तर आता परत एकदा थांबणार आहे. असे 9 वाजेपर्यंत 9-9:30 वाजेपर्यंत मी अजून 2 वेळा थांबणार आहे. तर बघूया कुठेतरी सेफ जागा बघून थांबतो. आणि चालला आहे आपला हळू निवांत प्रवास चालला आहे. काय विशेष काय नाही. बरोबर कोल्हापुरात पोचलो. आणि हे आता पुढे दिसतंय ते इथून लेफ्ट जर घेतलं तर आपण कोल्हापूर. 9 वाजले. गांधीनगरच्या ब्रिजवर पोचलो आहे बरोबर. काय करू विचार करतो, इथेच जेवण करू की पुढे जाऊ. आय थिंक इथेच कोल्हापुरातच जेवण केलं तर बरं होईल. आय थिंक ते पुढे जाऊन परत हायवेला लेट होणार मग जेवायला. त्यापेक्षा इथेच कुठेतरी काहीतरी खाऊन घेतो आणि मग आपण प्रवास कंटिन्यू करूया. हे आहे पंचगंगा ब्रिज. पंचगंगा नदीच्या ब्रिजवर आहे. पुढे सांगली फाटा आपल्याला लागेल. सांगली फाट्यावरून राईट घेतला की मिरजला जाऊ आपण, मिरज साईडला. तर काय करू इथेच ना सांगली फाट्याच्या जरासं पुढे शिरोली, तिथे म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफिस वगैरे आहे. तिथेच जेवण वगैरे चांगलं भेटतं. दुपारचं तर चांगलं मिळतं जेवण. आता असेल की नाही काय सांगता येत नाही, पण तरी पण जाऊया आपण, बघूया. चला. तर मी कोल्हापुरात ना हे बघा तिथे हॉटेल पूनम म्हणून आहे. आम्ही जिथे पार्किंग आहे याच्या पाठीमागे, हे एक मला माहिती आहे. अजून ते एक होतं एक मावशीचं हॉटेल, पण ते काय रात्रीचं जेवण नाही भेटत. इथे थोडंसं काहीतरी खाऊन घेतो, मग आपण पटकन जाऊया. थोडंसं सांगली फाट्यावरून 1 किलोमीटर फक्त पुढे आलो. चला काहीतरी खाऊन घेऊ. जेवणाला मी हे बघा सिम्पल शाकाहारी थाळी ऑर्डर केली आहे. आणि दही दिलेलं, त्याला रिटर्न केलं. त्याला बोललेलो भाकरी नाही तर चपाती दे, तर रोटी घेऊन आला. चपाती रेडी झाली नाही आहे बोलला. ही भाकरी 1 चपाती आणि बघूया थोडासा भात जेवण आहे, जास्त नाही. बघ झाला. मस्तपैकी जेवण झालं या. बघा हे न्यू पूनम म्हणून हॉटेल होतं. रोड क्रॉस करून पलीकडे त्या साईडला गाडी लावली. मस्तपैकी जेवण झालं आहे. आता फक्त 5 मिनटं असं वॉक करतो आणि मग आपण निघूया. बरोबर 9:30 वाजले आणि जेवणाचं बिल फक्त आणि फक्त 90 रुपये झालं. बरोबर ना 9:45 वाजता आता मी कोल्हापुरातून निघालो आहे. कंटिन्यू चालणार आहे. कंटिन्यू म्हणजे जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत चालत राहायचं आहे. 9:45 1-1.5 वाजेपर्यंत बघूया, काय ठरवत नाही. चला जाऊया. हा बघा हा आहे सांगली फाटा. थोडासा पुढे गेलेलो सांगली फाट्यावरून. आता इथे मी लेफ्ट घेतो आणि सरळ सरळ चालत राहणार आहे. बघूया कुठपर्यंत चालवायला जमते. तरी अजून 100-150 किलोमीटर सहज चालवेन मी गाडी. 150 काय आणि 200 काय. मग एकदा गाडीवर बसलो चालत राहते गाडी. चला तर इथून ना मी सांगतो तुम्हाला, सांगलीला जायचं नाही आहे आपल्याला. इचलकरंजी 22 किलोमीटर, सांगली 40 किलोमीटर असं बोर्ड दाखवलं आहे. हा मस्तपैकी जेवण झालं आहे. आता टेन्शन नाही. चला चालत राहूया. हा बरोबर आपण ना एका जंक्शनवर आलो. इथून राईट साईडला रोड जो जातोय तो मिरज, सोलापूर, सांगोला. आपण राईट घेऊया. हे बघा पंढरपूर 143 किलोमीटर, सांगोला 108 आणि सोलापूर 196 किलोमीटर आहे. फास्टॅगचं रिचार्ज वगैरे काय केलेलं आहे त्यामुळे काय टेन्शन नाही. आता चालत राहायचं आहे कंटिन्यू. हा रोड ना मस्त आहे.
लास्ट टाइम मी नागपूरला गेलो होतो त्यावेळी ह्याच रोडने गेलो होतो, त्यामुळे काय वेगळं काय नाही आहे, आपल्याला माहिती आहे हा रोड. आता मस्तपैकी एक पाय वरती घेतलाय, डबल टॉप टाकलाय आणि चालतोय. आता काही सरळ सरळच रस्ता आहे, काही टेन्शन नाही. टोल आला की फक्त स्लो करायचा, कट करायचा आणि परत चालत राहायचं. बघूया आता वाजले किती, 11 वाजले, किती वाजेपर्यंत चालवायला जमते बघूया. या हायवेला ना मला पहिलाच टोल लागलाय आता. वाजले किती सांगतो तुम्हाला, 11:30, अर्धा तास लागला. हां, मग अशी 11 वाजता मी हायवेला लागलेलो. आय थिंक अर्ध्या तासात हा मला पहिलाच टोल. नाव काय आता ना, वाघोली म्हणून इथे काहीतरी साईनबोर्ड दाखवला मागे. बरोबर आता 12 वाजले आणि ह्या रोडला ना रहदारी म्हणजे जवळजवळ नाहीच आहेत गाड्या. माझ्या पाठीमागे पुढे एकटाच चालतोय असं वाटायला लागलंय. समोरून गाड्या दिसत आहेत तिकडनं येणार आहे, या साईडने काही गाड्याच नाही. फक्त 12:30 वाजले आणि मी आता सांगोल्याला पोचलोय. काय करू विचार करतोय, काय करू, अजून चालवू गाडी की थांबू, प्रश्न पडलाय. आता हा कुठचा तरी टोल आलाय, त्याच्या पुढे टोल दिसतोय. हा बोलतो टोल क्रॉस करतो, काय करू समजत नाही. आता फक्त ना माझं लोकेशन आहे ते 500 किलोमीटर अंतर राहिलंय. आपल्याला डिलिव्हरी द्यायची आहे परवा. 500 किलोमीटर मी उद्या सहज पार करेन. काय करू की अजून चालू थोडासा सोलापूर पर्यंत. काहीच समजत नाही, डोकं चालायचं बंद झालंय यार. सरळ रस्ता आहे, मी तिकडनं जो आतमध्ये टाकली आहे गाडी या रोडला आहे, एक्सप्रेसला ना, मस्त सरळ रस्ता आहे. काय विशेष काही नाही आहे, चालतोय. आता कुठेतरी पंपावर जाऊन झोपणारच आहे, 12:30 वाजलेत. आणि मी माझ्या डोक्यात काय चाललंय माहितीये, परवा डिलिव्हरी, म्हणजे ते लोक परवा येणार आहेत. म्हटलं उद्याच जर डिलिव्हरी झाली ना तर बरं होईल, उद्या संध्याकाळपर्यंत. मग मी पुढचा काहीतरी दुसरा डिसिजन घ्यायला मोकळा होईल. मग परवा होणार, त्याच्यानंतर मी परत दुसरीकडे, मी तिथून संभाजीनगरला जाणार आहे. म्हणजे त्याच्या पुढची बुकिंग काय तिथे जवळपास काय भेटणार न भेटणार काय माहिती नाही आहे. पण संभाजीनगरमधून मला काही नाही काही माल मुंबईसाठी वगैरे पुण्यासाठी भेटून जाईल. तर उद्या डिलिव्हरी दिली तर बरं होईल, म्हणून मी आता ना अजून थोडा आणि 1 तासभर गाडी चालवतो आणि मग झोपतो. बरोबर आहे की नाही. मला चहा वगैरे काहीच प्यायची नाही आहे, अजिबात झोप येत नाही आहे. तर चला जाऊया. मी 5-10 मिनटं थांबलो, टोल क्रॉस केला. बऱ्याच गाड्या थांबल्यात टोलवर ना, बऱ्याच गाड्या इथे थांबल्यात झोपण्यासाठी. आधी चेक करतो पुढे कुठचा सेफ पंप वगैरे, पेट्रोल पंप वगैरे आहे की नाही, काय सगळं चेक करतो आणि मग निघूया. चला निघालोय मी. सोलापूरच्या अगोदर ना, सोलापूर इथून 106 किलोमीटर दाखवते. तर सोलापूरच्या अगोदर एक 30-40 किलोमीटर झोपून जाईल. आता आपण 60-70 किलोमीटर अंतर कव्हर करूया. चला 1-1.5 तास अजून गाडी चालू, निवांत गाडी चालू शकतो. उद्यासाठी आपण 400-450 किलोमीटरचा टप्पा उद्यासाठी ठेवूया आणि बघूया. उद्या त्यांना कन्व्हिन्स करूया. जर उद्या खाली करून घेणार असतील तर बरंच झालं, एक टेन्शन नाही. तर उद्याचा दिवस पण मला पंपावर काढावा लागेल कुठच्या तरी. मग असं वाटलं असतं की आज म्हणजे आजचा दिवस घरी थांबून उद्या जर मी निघालो असतो तर निवांत पोहोचलो असतो मंगळवार. तर बघूया काय होते. तर भावांनो, मंगळवेढ्याला पोहोचलोय मी आणि आता वाजलेत किती माहिती आहे, बरोबर 1:30 वाजून गेलाय आणि मंगळवेढा क्रॉस करतो. आता व्यवस्थित चांगला कुठचा पेट्रोल पंप भेटला ना ते थांबून झोपायचा प्लॅन आहे माझा. बघूया, चांगला पेट्रोल पंप फक्त येऊ दे तोपर्यंत चालणार. मला एक ना HP चा पेट्रोल पंप दिसलाय. बघूया, इथे गाडी लावायला द्यायला पाहिजे फक्त पंपाच्या आत.
बाहेर लावून काय मतलब नाही आहे. पंपाच्या आत गाडी लावायला दिली पाहिजे फक्त. आत गाड्या लागल्या आहेत. डिझेल काय मी इथेच टाकणार आहे, फुल करणार सकाळी. तर बघूया, आतमध्ये टाकतो गाडी. झोपायला दिला पाहिजे फक्त. जवळजवळ सकाळपासून मी ना 400 किलोमीटर आलोय. बरोबर 400 किलोमीटर, म्हणजे 400 किलोमीटरला आणि एक 5 किलोमीटर बाकी राहिले, म्हणजे 395 किलोमीटर. तर जवळपास 400 किलोमीटर आले. उद्या आपल्याला अजून 400 किलोमीटरचं अंतर पार करायचं आहे. तर बघूया, उद्याचं उद्या, पुढचं पुढे. अच्छा, सेटअप लावून झोपणार. बाय, गुड नाईट. की मी हे बघा, या HP पेट्रोल पंपवर गाडी थांबवलेली. मी आता आहे मंगळवेढ्याला आणि आता इथून मला पुढचा प्रवास कंटिन्यू करायचा आहे बुलढाण्याचा. तर आता वाजलेत 8:45, जवळजवळ 9 वाजत आलेत आणि थांबलेलो मी. रात्री किती वाजता, 1:30-2 वाजता मी झोपलो इथे. 1:30-2च्या दरम्यान आय थिंक झोपलो इथे मी. आणि व्यवस्थित झोप वगैरे झाली आहे. वॉशरूमला वगैरे जाऊन आलोय, नाश्ता केला नाहीये आणि आता प्रवास सुरू करतोय. तर आपण प्रवास कंटिन्यू करूया. आता मी सोलापूर मार्गे जाणार आहे. सोलापूर असं जालना वगैरे काहीतरी दाखवते. अजून आपला ना जवळजवळ 450 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. तर बघूया, त्यांना आधी कॉल करणार आहे मी. आजच्या दिवसात जर खाली करत असतील ना तर बरंच झालं. संध्याकाळपर्यंत मी पोहोचून जाईल तिथे बुलढाण्यात. तर चला सुरू करूया आजची जर्नी. डिझेल मी फुल केलंय. 2360 रुपयाचं डिझेल इथे बसलं. फुल टाकी केली आणि मी गोव्यात फुल केलेली. त्याच्यानंतर हे आता परत एकदा केली. म्हणजे आहे डिझेल 2 पॉईंट आहेत, त्यामध्ये मी आता फुल 2360 रुपयाचं डिझेल बसलं. तर चला निघूया इथून. प्रवास कंटिन्यू करू. बोला गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद बाबा, पेट्रोल पंपात थांबायला दिलं या पेट्रोल पंपवाल्यांनी. त्याच्यातच मोठं आहे आणि वॉशरूम वगैरे स्वच्छ होता. आणि इथे ना बाहेर एक छोटंसं हॉटेल दिसतंय नाश्त्याचं. लोक नाश्ता करतायत. थांबू काय? थांबूया. पुढे आणि कुठे शोधत बसणार. थांबतो इथे. नाश्ता पण इथे काहीतरी पोहे वगैरे दिसत आहेत. निघालेलो अगोदर बघायला पाहिजे होत, पण चला नाश्ता करूया, बघूया काय आहे. आणि आता पुढे कुठे शोधत बसणार नाश्ता. इथेच नाश्ता करून मग थांबायचं नाही, पुढे चालत राहायचं. नाश्त्याला ना मी पोहे घेतलेत, गरमागरम पोहे. मस्तपैकी उन्हात बसून, गार वातावरण आहे बाहेरचं. पोहे खातो. चांगलं आहे. चला त्या दादांना ना मी, काकांना त्या ॲड्रेस विचारला तर त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितलं. बीडपर्यंत तरी व्यवस्थित रस्ता आहे हा. ते बोलले मला बीडपर्यंत माहिती आहे, इथून सरळ जा. जर पंढरपूर मार्गे जर गेलात ना तर खराब रस्ता लागेल असं बोलले ते मध्ये. तर आपण ना ह्याच रस्त्याने कंटिन्यू करूया. हा बघा, मस्तपैकी चहा नाश्ता झालाय, पोटभर पोहे वगैरे आणि चहा घेतला. चहा इथले लोक गोड भरपूर पितात वाटतं. भरपूर गोड होता. मी थोडंसं 1-2 घोट पिला आणि ठेवून दिला. तर चला प्रवास सुरू करूया. कसा होतोय बघूया. बघा, इथून सोलापूर ना 42 किलोमीटर आहे आणि संभाजीनगर 348, नागपूर 670. म्हणजे एक अर्ध्या-पाऊण तासात मी ना आता सोलापूर क्रॉस करेन. काय सरळ रस्ता आहे. मी चालवत राहणार आहे. विशेष आता डायरेक्ट ना जेवणासाठी थांबायचं आहे. मध्ये कुठे टाइमपास नाही करणार आहे. चालत राहूया. आता ना एका ठिकाणी असा पोहोचलोय. समोर एक ब्रिज दिसतोय आणि मोठा रोड दिसतोय. मोहोळ लेफ्ट साईडला, अक्कलकोट सरळ 46 आणि सोलापूर 7 किलोमीटर. आणि हा बायपास आहे. या बायपासने मी जाऊन तुळजापूर रोड पकडणार आहे. चला जाऊया. आणि मोबाईल कॅमेरा खाली ठेवतो. पोलीस असतात अशा जंक्शनवर. मी सांगितल्याप्रमाणे ना पाठीमागे पोलीस होतेच. दिसतंय हे बघा. तर त्यांनी मला थांबवलं कशाला, तर समोर एक कार थांबलेली. त्या कारवाल्याला 500 रुपये हवे होते. म्हटलं माझ्याकडे नाही आहेत, कॅश नाही आहे म्हणून सांगितलं. ते जीपे करणार होते तो कारवाला. त्याला 500.
बाकी काय विचारलं नाही मला, गाडीत काय माल आहे, कुठे जातोयस काय, काही विचारलं नाही. कारण मी सीट बेल्ट लावला आहे प्रॉपर, गाडीत प्रॉपर सगळं आहे गाडीचं, त्यामुळे काही जास्त विचारलं नाही त्यांनी. चला आता असा काहीसा रोड आहे हा, आणि पुढे कोणाला तरी मी विचारतो, म्हणजे मी त्यांना विचारलं पोलिसांना की मला बुलढाण्याला जायचं आहे, तर हाच रोड आहे सरळ सरळ, हा एकच रोड आहे असं बोलले ते. तर तरी पण मी विचारणार आहे पुढे. मॅपमध्ये ना पुढे तुळजापूरसाठी ना या रोडच्या खालून असा रोड दाखवतो आहे, म्हणजे सर्व्हिस रोड दाखवतो आहे. तर बघूया पुढे एखाद्या टेम्पोवाल्याला नाहीतर कोणालाही विचारेन. हा हायवे सोडून मी ना लेफ्ट घेतो या सर्व्हिस रोडला तुळजापूरसाठी. उडून हे बघा लेफ्ट दाखवतोय तुळजापूर. बस उजाडला ना झालं. हे बघा आता परत तुळजापूर रोडला मी, हे बघा तुळजापूर रोडसाठी लेफ्ट घेतला इथे, आणि ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं मला. म्हणजे आमचे महाराष्ट्रातलेच पोलीस चोर आहेत चालेल, मी सरळ सरळ म्हणतो चोर आहेत चालेल, विनाकारण ना त्रास देतात. आता काही सगळं सीट बेल्ट आहे, गाडीचे पेपर आहेत, तर मला काय म्हणतं माहिती आहे, 500ची पावती कर. म्हटलं कसली पावती काय, तर नाही हे बघा फिल्मिंग. हो म्हटलं फिल्मिंग मारली नाही आहे, बघा बघा हे ऊन येतं एवढंसं म्हणून एवढंसं मी मारलंय. म्हटलं तर 500ची पावती कर म्हणतोय. मी नाही करणार. मी आता म्हटलं 5-6 वर्ष एवढं चालतोय गाडी घेऊन, मला कोणी असं अडवलं नाही आहे आणि ह्याच्यासाठी कोणी विचारलं नाही आहे. मग विनाकारण म्हटलं तुम्ही हे करू नका. नाही एक काम करू, 200 रुपये दे, 200 रुपये नाही म्हटलं, मी देणारच नाही, माझ्याकडे कॅश नाही आहे, काय करता येतं काहीच नाही आहे. नाही दिले मी पैसे. काय बोलणार आहे, काय बोलायचं या पोलिसांना, म्हणून शिवाय येतात तोंडात, माहिती आहे चोर साधे. तुळजापूर 30 किलोमीटर, पुढे गावात पोहोचलोय मी. पुढे तुळजापूर हायवेचा ना हा पहिला टोल लागलाय आपल्याला. तर मित्रांनो मी आता ना बरोबर तुळजापुरात पोचलोय. तुळजापुराचं मंदिर. अरे कन्नडमध्ये कसं काय लिहिलेलं, तुळजापूर महाराष्ट्रातच आहे ना. तर मी तुळजापुरात आहे, बरोबर 11:20 झाली आहेत, आणि तुळजाभवानी मातेला मी ना इथूनच नमस्कार करतोय. देवी माते माझा नमस्कार स्वीकार कर घे बाई, आणि माझा प्रवास सुखरूप होऊ दे, एवढंच. चला हळूहळू प्रवास करूया. मी आता ना धाराशिव क्रॉस केला आणि आता थोड्याच वेळात येडाशीला पोहोचणार आहे. येडाशी म्हणून काहीतरी सिटी आहे पुढे. येडाशी वगैरे काढून मग बीड नंतर जालना, आणि त्याच्यानंतर आपल्याला. तर मित्रांनो बघितला तिथपर्यंतची जर्नी. तर काय विषय झाला सांगतो तुम्हाला. याच्या पुढे मी बीड जालना वगैरे करून बुलढाण्याला पोचलो पण काय विषय, वाटेतले सगळं तेही फुटेज डिलीट झालं. आणि तुम्ही म्हणाल घरात गॉगल घालू नये, तर अजूनही माझा डोळा रिकवर झाला नाही आहे, त्यामुळे मी घरीच आहे आता, रेस्ट करतो आहे. ब्लॉग एडिट करत होतो, ते म्हटलं आता काय करणार, तर हे फुटेज नाही आहे. मी 2 ब्लॉग बनवणार होतो, तर ते फुटेज डिलीट झालं तर काय करणार. मग म्हटलं आता हे एका ब्लॉगमध्येच संपूया. तर आता याच्या पुढे तुम्ही त्यांच्या घरी मी गाडी खाली करतानाचे शॉर्ट जे राहिले होते ना ते आहेत, तर ते बघायला भेटतील तुम्हाला. तर माफ करा, कारण झाली चूक. आता नेक्स्ट टाईम असं होणार नाही, आणि हे डोळा रिकवर झाल्यावर माझे नियमित ब्लॉग येतील अशी आशा मी बाळगतो, आणि नक्कीच येतील, नक्की प्रयत्न करणार आहे मी. तर याच्या पुढचं बघा काही ते. बघा एवढं सामान भरलेलं मी, आणि ह्या इथे खाली होणार आहे. हँडल आहे बघा, अवकाश.
हे बघा 2 बॉक्स आहेत. ही 2 व्हीलर होती. जास्त सामान नाही आहे, थोडंसंच सामान आहे, थोडंसंच आहे. हे ट्रंक हे काढलं की झालं. होय, फ्रीज पाठीमागे व्यवस्थित म्हणजे त्याला हे केलं आहे, काय म्हणतात ते, हो कपडे हे गादी गुंडाळली आहे, त्यामुळे काहीच नाही झालं. हो अवकाश हा ह्या साईडने पकडा यार. नको नको अवकाश हा. झाली बाबा गाडी खाली. हा पूर्ण गाडी खाली झाली आहे. होय होय इथे खाली केली. हा या दादांच्या घर. चला हो झाली बाबा. किती 8:45 झाले ना. 9:15 नाही थांबणार मी वाटेत. हो 100 किलोमीटर चालून थांबलोय. चला हो हो हो. तर आता 9:15 वाजता ना गाडी खाली करून निघालोय मी. आणि डोळ्याचा काय बोलणार आता, डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. तर आजचा ब्लॉग मी ना इथेच एंड करतोय. तर मस्त आला प्रवास, फक्त डोळ्याने जरा त्रास दिला. त्यामुळे दुपारचं आता व्यवस्थित आहे. आता म्हणजे संध्याकाळ झाल्यावर ना म्हणजे त्रास होत नाही. म्हणजे नॉर्मल दुपारी ना अक्षरशः जळत होता, कारण गरमीमुळे. तरी AC लावून चालत होतो मी मध्ये, पण तरी पण काय बोलून फायदा नाही. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. थोडा लेट आला आहे ब्लॉग येणार हा, तर माफ करा, कारण मी एडिट आता काय करणार नाही आहे जोपर्यंत डोळा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. म्हणजे जोपर्यंत डोळा बरा होत नाही ना तोपर्यंत ब्लॉग वगैरे नाही शूट करणार आहे. बाय, लव यू.